नमस्कार. बऱ्याच लोकांना ओव्हर थिंकिंगची खूप सवय असते, म्हणजे विचारांवर विचार करण्याची किंवा सतत विचारमग्न अवस्थेत असण्याची. तर त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत की ओव्हर थिंकिंग हे महिलांमध्ये खूप जास्त होतं. आतापर्यंत असा समज होता, परंतु असं नाही आहे. हे दोघांमध्ये, पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये पण सारख्या प्रमाणात दिसतं. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांवर विचार, विचारांवर विचार. म्हणजे एकदा विचार सुरू झाले की तीच साखळी तयार होत राहते विचारांची, आणि मग माणूस कुठून कुठे जातो ते कळत सुद्धा नाही. म्हणजे विचार. आणि बऱ्याच वेळेला ओव्हर थिंकिंग जे आहे ते निगेटिव्ह गोष्टींचं जास्त होत असतं. म्हणजे महिलांमध्ये हे जास्त दिसतं की एखादी सिरियल जेव्हा त्या बघत असतात आणि एखाद्या ऍक्सिडेंटची गोष्ट पाहिलेली असते, तर त्यांची लगेचच सिरीज सुरू होते विचारांची. लगेचच ते विचार सुरू होतात, असं झालं असेल का, तसं झालं असेल का, अगदी तिथून तर हॉस्पिटलमध्ये नेलं असेल का, असं तसं तिथपर्यंत त्यांचे विचार जातात. आणि तसं खरं म्हणजे घडलेलं नसतं, आणि त्याच्यामुळे खूप जास्त स्ट्रेस आणि टेन्शन तयार होतं. तर अशा वेळेला जर समजा तुम्हाला हे ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल, तर त्याच्यासाठी एक टेक्निक आहे, ती तुम्हाला मी सांगते. दॅट इज कॉल्ड एज अ रबर बँड टेक्निक. आपलं जे रबर असतं साधं, तर ते असं हातामध्ये टाकायचं आणि त्याला फक्त ओढायचं आणि त्याला एक झटका द्यायचा. तर त्याला म्हणतात रबर बँड टेक्निक. याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की आपला आता सुरू झालेला आहे विचार, त्यावेळेला आपण कॉन्शियस माइंडने पटकन त्या रबराला असा जोरात झटका द्यायचा. मग आपल्याला पटकन लक्षात येतं की नाही, आता हा विचार आपण थांबवला पाहिजे. तर अशा प्रकारे जसं आपण वेगवेगळ्या प्राण्यांना शिकवतो, ट्रेनिंग देतो, तर तशा प्रकारचंच हे आपल्या स्वतःच्या मनाला ट्रेनिंग देण्याचं काम आहे. तर त्यावेळेला फक्त छोटंसं काम आहे. रबर बँड लावा आणि त्याला फक्त ओढून जोरात झटका हाताला लागला पाहिजे. एवढं तुम्ही करून पहा, तुमचे निगेटिव्ह विचार थांबतील आणि नंतर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा आणि मग त्याची शृंखला तयार होत राहील. तर हे असं टेक्निक आहे, तर ते तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल की ही जी चिंता करतायत तुम्ही किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर गोष्टी, मनोरे रचणं म्हणतो आपण मनाचे, तर ते सगळे ह्या टेक्निकने कमी होऊ शकतं आणि हळूहळू त्याची सवय होऊन, म्हणजे 21 दिवस जर हा एक्सरसाइज केला तर नक्की तुमचं ओव्हर थिंकिंगचं प्रमाण कमी होत असतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा, लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.